नमस्कार मंडळी, मी विजय तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या ऑटोमोबाईल मराठी आपल्या मराठमोळा युट्यूब चॅनलवरती। आजचा व्हिडिओ जो आहे तो खूप खास असणार आहे। आपल्यासोबत ही जी गाडी आहे, ही जी तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये, ही आहे टीव्हीएस कंपनीची टीव्हीएस किंग कार्गो HD मध्ये। म्हणजे ही जर गाडी बघितली तर ही काही दिवसापूर्वी कंपनीने भारतीय मार्केटमध्ये लॉन्च देखील केली होती आणि आता पुण्यामध्ये ही जी गाडी आहे ती डीलरशिपमध्ये देखील आलेली आहे आणि डीलरशिपवर जाऊन तुम्ही या गाडीची टेस्ट ड्राइव्ह घेऊ शकता। आजच्या व्हिडिओमध्ये आपण या गाडीबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत। ही जी एक कार्गो सेगमेंटमध्ये आणि महत्त्वाचं म्हणजे ही गाडी जी आहे ती पेट्रोल प्लस CNG असणार आहे, जे की कार्गो कमर्शियल सेगमेंटमध्ये ही गाडी येते। आणि या गाडीमध्ये फीचर कोणते दिलेले आहे, CNG टँक कॅपॅसिटी किती आहे, पेलोड किती तुम्ही भरू शकता या गाडीमध्ये, या गाडीची ऑन रोड किंमत किती असणार आहे, अशी संपूर्ण डिटेल माहिती जे ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही मराठीमधून आपल्या मराठमोळे ऑटोमोबाईल मराठी या युट्यूब चॅनलवरती बघणार आहे। त्यामुळे पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन देखील प्रेस करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन जे ते तुम्हाला सर्वात आधी येईल। आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करत चला, कमेंट देखील करून सांगत चला की व्हिडिओ कसा वाटत आहे। त्यामुळे नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मी प्रयत्न करत असतो। त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करून तिथे प्रश्न देखील विचारू शकता या गाडीबद्दल, तुमचे काही प्रश्न असतील तर। आणि ही गाडी जी ते टेस्ट ड्राइव्हसाठी पुण्यामध्ये देखील शोरूमला आलेली आहे आणि आपल्याला ही गाडी अवेलेबल करून दिलेली सार्थक TVS ऑटो शोरूम, KSB चौक, पिंपरी चिंचवड, पुणे या ठिकाणी। आणि या शोरूमचे सर्व कॉन्टॅक्ट डिटेल, ऍड्रेस, गुगल मॅपचं लोकेशन अशी संपूर्ण माहिती जे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिली। तर तुम्ही नक्की यांना कॉन्टॅक्ट करून या गाडीबद्दल माहिती विचारू शकता किंवा टेस्ट ड्राइव्ह शोरूमला जाऊन घेऊ शकता। चला तर मग मंडळी, आजचा हा व्हिडिओ जो तो टीव्हीएस किंग कार्गो HD या गाडीचा पेट्रोल प्लस CNG कमर्शियल व्हेकलचा व्हिडिओ जो तो आपण चालू करूया। तर मित्रांनो, आता आपण व्हिडिओला स्टार्ट करू आणि तुम्ही व्हिडिओमध्ये जी गाडी बघतात ही आहे टीव्हीएस किंग कार्गो HD, जी की पेट्रोल प्लस CNG मध्ये आहे आणि कमर्शियल सेगमेंट मधली गाडी जी तुम्ही बघतात। यामध्ये तुम्हाला दोन कलर ऑप्शन मिळतात। हा जो कलर आहे हा एक येलो कलर आहे आणि दुसरा एक व्हाईट कलर आहे। अशा दोन कलर ऑप्शन मध्ये ही गाडी जी येते तुम्हाला डीलरशिपमध्ये बघायला मिळते। तुम्ही डीलरशिपला जाऊन टेस्ट ड्राइव्ह जी येते या गाडीची घेऊ शकता। तुम्हाला सर्वात आधी चावी दाखवतो गाडीची कशी आहे ती। अशा प्रकारच्या दोन चाव्या गाडीसोबत मिळून जातात, जे की बेसिक आहे आणि त्यावरती टीव्हीएसची बॅजिंग तुम्हाला बघायला मिळते आणि दोन चाव्या ज्या त्या गाडीसोबत देण्यात आलेला आहे। समोरचा लुक जो आहे तुम्ही अशा प्रकारे बघू शकता आणि समोर विंडशील्ड जर बघितली तर ग्लास एरिया जो चांगला मोठा असा देण्यात आलेला आहे। इथे शोरूमचा स्टिकर लावण्यात आलेला आहे। सिंगल वायपर जो तुम्हाला बघायला मिळतो आणि खाली आल्यानंतर जर बघितलं तर हे जे डिझाईन आहे किंवा प्लास्टिक फायबर आहे ते देखील चांगल्या क्वालिटीचं यूज करण्यात आलं आहे। TVSचा लोगो तुम्हाला सेंटरमध्ये मिळतो। हेडलॅम्पचा सेटअप पाहिलं तर हॅलोजनमध्येच हेडलॅम्प दिलेले, इंडिकेटर सुद्धा जे ते हॅलोजनमध्येच देण्यात आलेले। इथे तुम्ही गाडीची नंबर प्लेट लावू शकता। गाडी पासिंग झाल्यानंतर बंपर जो आहे तो फ्रंट फेंडर जो आहे तो फायबरमध्ये देण्यात आलेला आहे। त्याची क्वालिटी बघितली तर ती देखील एक चांगली आहे आणि गाडीचा ओव्हरऑल लुक जो आहे तो साईडने तुम्ही अशा प्रकारे बघू शकता। गाडी साईडने जे ती अशा प्रकारे आहे आणि इथे डोरवरती तुम्हाला ग्राफिक्स जे ते देखील बघायला मिळतात, जे की टीव्हीएस किंग कार्गो HDचं स्टिकरिंग वगैरे जे ते चांगल्या प्रकारे करण्यात आलेले। समोर जर टायर साईज बघितला ना, तो टायर साईज देखील मी तुम्हाला सांगतो। फ्रंटला टायर जो आहे तो 130/80 R12 इंच रॅडियल ट्यूबलेस टायर जे ते गाडीमध्ये दिलेले आणि ड्रम ब्रेकचा यूज जो आहे तो करण्यात आलेला आहे आणि तिन्ही टायर जे ते तुम्हाला 12 इंच इथे मिळून जातात। सस्पेन्शनबद्दल बोलायचं झालं तर या साईडला सस्पेन्शन जे ते अशा प्रकारचं आहे। सिंगल फोर्क कॉईल स्प्रिंग सस्पेन्शन जे ते तुम्हाला पुढच्या साईडला दिलेलं आहे आणि गाडीच्या डायमेन्शनबद्दल जर बोलायचं झालं तर गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स जो आहे तो 235 mm इतका आहे। त्यानंतर मंडळी या गाडीच्या डायमेन्शनबद्दल जर बोलायचं झालं तर गाडीची जी टोटल लांबी आहे ती 3565 mm इतकी, टोटल हाईट जी आहे ती 1860 mm इतकी, गाडीचा व्हीलबेस जो आहे तो 2310 mm इतका आहे आणि गाडीची जी विड्थ आहे ती 1530 mm इतकी, ग्राउंड क्लिअरन्स 235 mm इतका आहे। टर्निंग रेडियसबद्दल जर बोलायचं झालं तर 3.42 मीटर इतका आहे। 3.4 मीटर इतका टर्निंग रेडियस तुम्हाला गाडीचा मिळून जातो, जो की गाडी टर्न किती एरियामध्ये घेते त्याला टर्निंग रेडियस असं म्हटलं जातं। गाडीचं टोटल कर्व वेट जे आहे ते 573 kg आणि GVW जो आहे तो 998 किलो इतका आहे। मॅक्झिमम टॉप स्पीड जे आहे ते 62 kmph इतकं आहे आणि हे झालं गाडीचं डायमेन्शन। आणि गाडी साईडने जे ते तुम्ही अशा प्रकारे बघू शकता आणि हे जे मिरर आहे ना, हे ट्विन ॲक्सिस मिरर आहे, जे की तुम्ही दोन प्रकारे जे ते ॲडजस्ट देखील करू शकता आणि साईडने जी ती गाडी तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळते। इथे टीव्हीएस किंग कार्गो HDचं ग्राफिक जे ते चांगल्या प्रकारे करण्यात आलेले। डोर हँडल जे तुम्हाला ब्लॅक कलरमध्ये मिळून जातं। इथे तुम्ही लॉक देखील करू शकता आणि कार्गो डेक एरिया जो तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळतो। त्याचबरोबर मंडळी मागचा टायर जो तो देखील सेम देण्यात आलेला आहे, जो की 12 इंचचा रॅडियल ट्यूबलेस टायर आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या फर्स्ट इन सेगमेंट या गाडीमध्ये तुम्हाला पाटे सस्पेन्शन मिळून जातात, जे की कार्गो सेगमेंटमध्ये ज्या गाड्या आहेत त्यासाठी सस्पेन्शन जे ते पाटे सस्पेन्शन चांगलं म्हटलं जातं आणि पॅराबोलिक टाईप सस्पेन्शन जे ते देखील देण्यात आले। चॅसी देखील चांगली मजबूत तुम्हाला बघायला मिळते, जे की दणकट चॅसी जे ते TVSच्या या गाडीमध्ये कंपनीने दिलेली। पेट्रोल टँक जो तुम्हाला या साईडला मिळून जातो, जो की 3 लिटरचा पेट्रोल टँक देण्यात आलेला आहे आणि CNGचा सिलेंडर जो तो पलीकडच्या साईडला देण्यात आलेलं आहे आणि अशा प्रकारे जे ते गाडीचं इंजिन जे तुम्ही इथे खालच्या साईडला बघू शकता। त्याचबरोबर मंडळी डेक एरिया जर बघितलं तर पाठीमागचा जो होतो इथे डेक एरियाला हुक देखील दिलेलं आहे, जे की तुम्ही ताडपत्री लावून दोरीने बांधू शकता।
आणि डेक साईजचा बघितलं तर सगळ्यात मोठा जो डेक साईज जो आहे तो या सेगमेंटमध्ये दिलेला आहे आणि पाठीमागे लिव्हर देखील मिळून जातो, जे की तुम्ही पाठीमागनं हा फाळका जो आहे तो खाली पाडून तुमचं सामान वगैरे जे ते गाडीमध्ये भरू शकता. पेलोड जो आहे तो 450 किलो इतका आहे, तुम्ही 1 टनपर्यंत भरू शकता. कंपनीने सांगितल्याप्रमाणे सर्टिफाईड पेलोड जो आहे तो 450 kg पर्यंत आहे. 1 टनपर्यंत तुम्ही लोड जो आहे तो गाडीमध्ये भरू शकता. लोड डेक साईज जर बघितला कार्गो बॉडीचा तो लांबीला 6 फूट 7.2 इंच आहे, रुंदीला 4 फूट 10 इंच आहे आणि हाईटला 1 फूट 1.7 इंच इतका आहे. त्याचबरोबर मंडळी या ठिकाणी इकडच्या साईडला सुद्धा तुम्ही बघू शकता सस्पेन्शन जे ते पाटे बघायला मिळते आणि एक चॅसीचं बघितलं तर दणकट देण्यात आले. CNG टँक जो आहे तो तुम्हाला इथे मिळून जातो आणि CNG टँक कॅपॅसिटीचं बघितलं तर 6 kgचा CNG सिलेंडर जो आहे तो गाडीमध्ये दिलेला CNGची प्लेट तुम्ही इथे अशा प्रकारे बघू शकता. त्यानंतर मागचा जो लुक आहे रिअरचा तो अशा प्रकारे आहे या कार्गो गाडीचा. टेल लॅम्प जे ते तुम्हाला हॅलोजनमध्येच मिळून जातं. इथे एक बंपर टाईप देण्यात आलेलं आहे आणि गाडीचं इंजिन जे ते तुम्ही अशा प्रकारे इथे बघू शकता. हे जे इंजिन आहे हे नवीन इंजिन जे ते TVSने इंट्रोड्यूस केलेलं आहे या TVS किंग कार्गो HD गाडीमध्ये. यामध्ये बरेच ऑप्शन आहे. तुम्ही केबिन विथ चॅसिस घेऊ शकता, प्लॅटफॉर्म बॉडीसुद्धा घेऊ शकता, फुल बॉडी देखील घेऊ शकता. तुमचं यूज केस जो आहे तो तुमचा वापर कसा आहे गाडीचा त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. इंजिन जर बघितलं तर मित्रांनो 301.1 cc 4 स्ट्रोक स्पार्क इग्निशन लिक्विड कूल इंजिन जे ते गाडीमध्ये दिलेलं आहे, जे की पॉवर प्रोड्यूस करतं 9.1 किलोवॅट 4750 RPM पर्यंत आणि टॉर्क जनरेट करतं 22.4 न्यूटन इतका 3000 RPM पर्यंत. इंजिन तुम्ही अशा प्रकारे बघू शकता. त्याचबरोबर मित्रांनो इथे मागच्या साईडला एक विंडोजसुद्धा दिलेली आहे, जे की ॲडजस्टेबल विंडो आहे. इथे सुद्धा तुम्ही ग्राफिक्स बघू शकता. TVS किंग कार्गो HDचं ग्राफिक्स करण्यात आलेले. डोर जे ते अशा प्रकारे तुम्ही इथनं लॉक करू शकता. डोर हँडल ब्लॅक कलरमध्ये देण्यात आलेले आणि यामध्ये महत्त्वाचं म्हणजे फर्स्ट इन सेगमेंट विंडो जे ते तुम्हाला रोलिंग विंडो मिळून जाते, जे की कारमध्ये कसे विंडो असतात रोलिंग, त्याचप्रमाणे या कमर्शियल गाडीमध्ये TVSने या गाडीमध्ये रोलिंग विंडो जे ते दिलेली आहे. त्याचबरोबर गाडीचं मायलेजबद्दल बोलायचं झालं तर या गाडीचं मायलेज जे ते 1 किलोच्या CNGमध्ये 36 km/kg म्हणजे 1 किलो CNGमध्ये 36 किलोमीटरचं मायलेज जे ते सर्टिफाईड कंपनीने सांगितलेलं आहे. आता आपण गाडीचं इंटेरियर बघूया कशा प्रकारे देण्यात आलेले आहे. डोर जे तुम्हाला उघडायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे इथनं उघडू शकता. त्यानंतर प्लास्टिक क्वालिटी किंवा फायबरची क्वालिटी जी आहे ती देखील चांगली दिलेली आहे. इथे तुम्ही डोर जे ते लॉक अनलॉक करू शकता, डोर उघडू शकता. ग्रॅब हँडल इथे तुम्हाला मिळून जातो आणि विंडो ॲडजस्ट करायची असेल तुम्ही अशा प्रकारे विंडो जी आहे ते मॅन्युअली ॲडजस्ट करू शकता आणि हे फर्स्ट इन सेगमेंट फीचर जे ते गाडीमध्ये दिलेले आणि स्पेअर व्हील जो तुम्हाला इथे खाली मिळून जातो. एक स्पेअर बॅटरी जे ते इथे देण्यात आलेली, जे की लाईट्स वगैरे कंट्रोल करण्यासाठी आणि इथे ब्रेक पेडल मिळून जातो. त्यासोबतच मंडळी ड्रायव्हरचं सीट जे आहे ते चांगलं कम्फर्टेबल आहे. पाठीमागे बॅक सपोर्ट तुम्हाला मिळून जातो. इथे एक विंडो देण्यात आलेली आहे आणि वरचं रूप देखील चांगलं आहे. इथे केबिन लाईट देखील मिळून जातो आणि समोरची व्हिजिबिलिटीसुद्धा खूप चांगली मोठी अशी मिळून जाते, जे की गाडी चालवताना ड्रायव्हरला कुठलाही प्रॉब्लेम येत नाही. इकडच्या साईडला सुद्धा एक ग्रॅब हँडल मिळून जातो. विंडो तुम्ही ॲडजस्ट करू शकता मॅन्युअली. रोलिंग विंडो तुम्हाला गाडीमध्ये दिलेली आहे. डॅशबोर्डची क्वालिटी जी आहे ती देखील चांगली आहे. ब्लॅक कलरमध्ये डॅशबोर्ड तुम्हाला मिळून जातो. स्पीकर लावण्यासाठी या दोन्ही साईडला जागा दिलेली आहे. त्याचबरोबर म्हणजे डॅशबोर्ड जो तुम्हाला कसं वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. इथे एक ग्लोबॉक्स मिळून जातो. इथे तुम्ही गाडीचे डॉक्युमेंट वगैरे ठेवू शकता. इथे पेट्रोलवरनं CNG आणि CNGवरनं पेट्रोलवरती स्विच करण्यासाठी स्विच दिलेलं आहे. हजार्ड लॅम्पचं स्विच जे तुम्हाला इथे मिळून जातं. गाडीची चावी लावून तुम्ही इथं गाडीची ते स्टार्ट करू शकता. इथे TVSची बॅजिंग मिळून जाते. इथे तुम्ही कॉईन वगैरे ठेवू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे फर्स्ट इन सेगमेंट या गाडीमध्ये तुम्हाला इथे खाली जर बघितलं ना तर हा जो येतो पॉवर गिअर देण्यात आलेला आहे, जे की तुम्ही घाट वगैरे सेक्शन चढत असाल किंवा पॉवर तुम्हाला गाडीमधनं जास्त पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्टली पॉवर गिअर टाकला की तुम्हाला गाडीचा टॉर्क आणि पॉवर जे ते जास्त मिळेल आणि हँडब्रेक जो तुम्हाला इथे या साईडला मिळून जातो. अजून जर फीचर बघितलं तर इथे तुम्हाला चार्जिंग सॉकेट मिळून जातं, जे की तुम्ही तुमचा मोबाईल चार्ज करू शकता आणि डॅशबोर्डची क्वालिटी किंवा हे जे सिल्वर टेक्स्चर फिनिश जे ते देखील चांगलं करण्यात आलं आहे. कंट्रोलचं बोलायचं झालं तर इथे वायपरचं कंट्रोल आहे. सेल्फ स्टार्टचं स्विच जे ते मला इथे मिळून जातं. हॉर्नचं स्विच इथे देण्यात आलेलं आहे. लेफ्ट साईडला कंट्रोल बघितलं तर हेडलॅम्प ऑन ऑफचं कंट्रोल तुम्हाला इथे मिळून जातं. पास लाईटचं स्विच इथे दिलेलं आहे. लेफ्ट अँड राईट इंडिकेटर तुम्ही इथनं देऊ शकता. त्याचबरोबर गाडीमध्ये रिव्हर्स मोड, न्यूट्रल आणि 4 फॉरवर्ड गिअर जे ते गाडीमध्ये दिलेले. इथे एक ग्लोबॉक्स देण्यात आलेला आहे. स्पीडोमीटर जो तो सेमी डिजिटल मिळून जातो. तुम्हाला मी एकदा चालू करून दाखवतो. अशा प्रकारे जो तो डिजिटल अशा प्रकारे सेमी डिजिटल मीटर मिळून जातो. इथे बाकीच्या साईडला वॉर्निंग इंडिकेटर मिळून जातात आणि इथे एक छोटा MID सुद्धा दिलेला आहे. इथे स्पीडोमीटर आहे जो की ॲनालॉगमध्ये TVSची बॅजिंग तुम्हाला इथे मिळून जाते. इथे गाडीचं किलोमीटर किती झालेलं आहे, फ्युएल किती आहे ते तुम्ही इथनं बघू शकता. पेट्रोलमध्ये किती आहे आणि CNGमध्ये किती, CNG गॅस किती ते तुम्ही इथनं बघू शकता. आणि ओव्हरऑल सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर असल्यामुळे ते देखील चांगलं आहे आणि व्ह्यू समोरचा जे तुम्ही अशा प्रकारे बघू शकता. आणि डॅशबोर्ड इंटेरियर जे ते तुम्हाला
TVS किंग कार्गो HD CNG गाडीचं अशा प्रकारे बघायला मिळतं. तर मंडळी हे होतं TVS किंग कार्गो HD या गाडीबद्दल. पेट्रोल प्लस CNG कार्गो गाडी जी आहे ते अशा प्रकारची आहे आणि यामध्ये काय काय फीचर दिलेले आहेत गाडीचे ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितले. या गाडीबद्दल वॉरंटीबद्दल बोलायचे झाले तर 3 वर्ष किंवा 1,50,000 किलोमीटर इतकी गाडीवरती वॉरंटी आहे. आता आपण गाडीची ऑन रोड किंमत बघूया पुणे किंवा पिंपरी चिंचवड एरियामध्ये किती आहे ते. चला तर मग. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघितली या गाडीची TVS किंग कार्गो HD जी की पेट्रोल प्लस CNG कमर्शियल सेगमेंटमध्ये गाडी जी आहे ते कंपनीने भारतीय मार्केटमध्ये बऱ्याच दिवसापूर्वी लॉन्च केली होती आणि डीलरशिपला देखील आलेली. टेस्ट ड्राईव्हसाठी तुम्ही डीलरशिपला जाऊन या गाडीची टेस्ट ड्राईव्ह देखील घेऊ शकता. पेलोड गाडीमध्ये चांगलं दिलेलं आहे आणि पेट्रोल प्लस CNG असल्यामुळे या गाडीचं मायलेज जे ते देखील चांगलं आहे. जे की 1 किलोच्या CNG मध्ये 36 किलोमीटर पर kg म्हणजे 36 किलोमीटर 1 किलोच्या CNG मध्ये ही गाडी जाऊ शकते आणि गाडीचं मायलेज देखील चांगलं आहे. स्पीडोमीटर सुद्धा सेमी डिजिटल देण्यात आलेलं आहे आणि फीचर सुद्धा गाडीमध्ये चांगले दिलेले आणि पेट्रोल प्लस CNG गाडी आहे आणि कार्गो डेक एरिया जो आहे तो देखील चांगला मोठा दिसेल. जे की 6 फूट 6 इंचचा कार्गो डेक एरिया जो तुम्हाला या गाडीचा बघायला मिळतो. आणि या गाडीची किंमत जर बघितली तर ऑन रोड किंमत पुणे किंवा पिंपरी चिंचवड एरियामधली जी किंमत आहे ती 3,23,928 रुपये इतकी आहे. हा व्हिडिओ जर तुम्ही काही दिवसांनी बघितला तर किंमत बदलू सुद्धा शकते किंवा तुमच्या शहरामध्ये किंमत वेगळी देखील असू शकते. तुम्ही तुमच्या जवळच्या TVSच्या 3 व्हीलर शोरूमला जाऊन या गाडीची किंमत जी आहे ते चौकशी जी आहे ते करू शकता. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला TVS किंग कार्गो HDचा पेट्रोल प्लस CNG कमर्शियल व्हेकलचा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अजून कुठल्या गाडीचे व्हिडिओ तुम्हाला बघायचे ते देखील कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त शेअर देखील करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूयात मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन गाडीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.